याच्या ज्ञानगिन ऐकून मला असं डोकं दुखे का सांगू. तर का म्हणता बुट्टे हो, मी MH32च्या ब्लॉगर रोहित. काही नाही भाऊ, सकाळी उठून तयारी करून निघालो बस स्टॉपला झाले. बस स्टॉपमध्ये एक काळं कुत्रं नव्हतं का भाऊ ना, अंदर बी एवढा होता का भेव लागण्याला ऐकून. इथं झाला पांढरा कपडे घालून माणूस हिंडत होता. बस लागली, बसमध्ये बसलो तर काही लोक यायला लागले तर चांगलं वाटलं थोडं. तर मग निघाली आमची गाडी साधारण बिरिली. तर मग सकाळच्या व्यू एवढा खतरनाक दिसे, नाबाड बी होतं, काही सांगता नाही त्याला बिनबरसात पाणी येते. मग काही नाही, मला तर वाटते मला लग्न बी होऊन जाईन तर ह्या लोखंडाच्या वर्दीच्या पूल बनवत नाही. सांगा मग वर्दीकर कवा बनन. मग निघालो, ट्रेनिंग घेऊन झाली आमचीवाली. तर मग युवराज भाऊ घेऊन गेले ते बाहेरच. मग आले ते हे ज्ञान देत होते. याच्या ज्ञानगिन ऐकून मला असं डोकं दुखे का सांगू. निघालो आम्ही गावाकडे जाले, म्हणजे हिंगण घाटले जाले. तर मग काही नाही भाऊ, युवराज भाऊची हेअरस्टाईल किती वेळा यानं हेच मुवमेंट केली तर नक्की सांगा. मग युवराज भाऊनं काही तिकीट भरली नव्हते त्याला सोडून दिलं रोडावर. नेहमी आमच्या गावची वना नदी पाहून घ्या तुम्ही बी. मग काही नाही, थकून गेलो तर मग ॲपल फीज पेली, कारण की पावर भेटते ना आपल्याला. मी जास्त करून तेच पेतो, तुम्ही बी जा. मग काही नाही, थकलो होतं तर मग पसरलो घरी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.